आज बनवूया सुजी चॉकलेट केक। मी किरण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण मस्त असं डिलिशियस सॉफ्ट स्पॉन्जी सुजी चॉकलेट केक बनवूया। बनवायला अगदी सोपा आहे आणि चवीला अगदी अप्रतिम लागतो, शिवाय अगदी घरच्या साहित्यात होतो। अतिशय सॉफ्ट आहे आणि कोणीही बनवू शकतो, इतका तो अप्रतिम लागतो। शिवाय मुलांच्या आवडीचा आहे, चॉकलेट केक आहे, त्यामुळे मुलांना तो नक्की आवडेल। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। तर सर्वात आधी आपण केक बनवण्याकरता एक बॅटर तयार करून घेऊया। तर त्याकरता मी घेतला आहे रवा। तर 1 कप रवा घेतला आहे। रवा कुठलाही घेऊ शकता, जो घरात असेल, बारीक जाड जो रवा असेल तो तुम्ही घेऊ शकता। आणि याला आपण आता थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेऊया, म्हणजे आपण याची हलकीशी एक पावडर तयार करून घेऊया। तर मी ते मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेतलेलं आहे। नंतर यात आपण घालायचं अर्धा कप दही। तर दही अगदी ताजं आणि फ्रेश हवं, आणि शिवाय आंबट दही अजिबात घ्यायचं नाही। अर्धा कप आपण घ्यायची साखर। साखर तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता। 1/4 कप मी घेतला आहे कोको पावडर आणि 1/4 कप तेल घेतलं आहे। शिवाय अर्धा कप मी दूध घेतलं आहे, आणि तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर काहीही वापरू शकता। तर आता हे आपण 30 सेकंदाकरता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, छान असं स्मूथ त्याचं बॅटर बनवून घ्यायचं। आणि हे आता एका आपण बाउलमध्ये काढून घेऊया। बाउलमध्ये काढल्यानंतर एकदा परत त्याला आपण छान असं फेटून घेऊया काही सेकंदाकरता। तर अगदी झटपट होणारा हा केक आहे आणि चवीला सुद्धा खूप मस्त अगदी अप्रतिम लागतो। तर आता आपण हे झाकून ठेवूया 15 ते 20 सेकंदाकरता। गॅसवर मी ठेवला आहे एक पॅन आणि त्यात घातलं आहे मीठ। तर हे मीठ मी याआधी पण वापरलेलं आहे। त्यात ठेवायचं एक स्टँड, झाकून ठेवायचं। एक 10 मिनटाकरता आपण हे पॅन मस्त असं गरम करून घ्यायचं। तर आता केक बनवायला आपण एक भांडं घेऊया। जर केक बनवायचं भांडं असेल ते तुम्ही वापरू शकता, किंवा असं कुकरचं भांडं वापरलं तरीही चालेल, यात पण छान असा केक होतो। तर या भांड्याला आपण तूप किंवा बटर जेही घरात असेल ते छान असं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं। नंतर त्यात आपण घालायचं बटर पेपर। बटर पेपर नसेल तर एखादा साधा व्हाईट पेपर तुम्ही जरी ठेवला तरीही चालेल, त्यावर सुद्धा आपण बटर किंवा तूप सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं। आणि इथे आपला रवासुद्धा छान असा मुरला गेलेला आहे। 15 ते 20 मिनिट आपण मस्त असं झाकून ठेवलेलं होतं। आणि आता एकदा परत आपण हे छान असं फेटून घेऊया काही सेकंदाकरता। तर बॅटर थोडंसं मला घट्ट वाटत आहे, तर यात आपण घालायचं दूध। तर साधारण 3 चमचे मी यात दूध घातलं आहे। छोटा आपला पोह्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी 3 चमचे दूध घातलेलं आहे। दूध घालून परत एकदा आपण मस्त असं फेटून घ्यायचं याला काही सेकंदाकरता, म्हणजे एखाद मिनिट फेटलं तरीही चालेल। नंतर आपण त्यात घालायचं बेकिंग पावडर। तर 1 चमचा मी बेकिंग पावडर घातलेला आहे। बेकिंग पावडर घालून परत आपण हे छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे पावडर आपल्या बॅटरमध्ये सगळीकडे व्यवस्थित छान असं मिक्स होईल। आणि एकाच डायरेक्शनने आपण हे फेटून घ्यायचं। आणि फेटल्यानंतर लगेच हे आपण केकच्या भांड्यात घालायचं। तर इथे केकच्या भांड्यात मी पूर्ण बॅटर घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हलकंसं आपण त्याला थोडंसं टॅप करून घेऊया, आणि आपण याला तर ठेवूया, आपण जी कढई आपण जे पॅन आपण गरम केलेलं होतं त्यात आपण ठेवूया। काही म्हणजे साधारण 1-2 मिनटाकरता गॅस आपण मीडियम ठेवायची। नंतर गॅस अगदी कमी करायची, आणि कमी गॅसवर हा आपल्याला 40 ते 45 मिनिट आपण बेक करून घ्यायचं। तर 40 ते 45 मिनिटे झालेली आहेत, आणि केक तुम्ही बघू शकता फुगून मस्त असा वर आला आहे, आणि अगदी असा मस्त असा नरम झालेला आहे। आता याला आपण थोडं थंड करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता केक किती आपला सॉफ्ट झालेला आहे। आता याला आपण थोडंसं कडेने याला आपण असं सोडून घेऊया। चॉकलेट केक आहे त्यामुळे मुलांना तो खूप आवडेल, आणि तुम्ही बघितलं असेल अगदी घरच्या साहित्यात आपण हा केक बनवलेला आहे। हलकासा गरम आहे, आणि थोडं अगदी पूर्ण त्याला गार करायचं नाही, हलकंसं गरम असतानाच त्याला आपण भांड्यातून काढून घ्यायचं। आणि आता आपण हा बटर पेपर काढून घेऊया, आणि तुम्ही बघू शकता केकला किती मस्त अशी जाडी आलेली आहे, आणि छान मस्त असं फुगलेलं आहे, छान असा सॉफ्ट झालेला आहे, आणि चवीला अगदी अप्रतिम झालेला आहे। अजूनही तो थोडा गरम आहे।
आणि केकला बघा तुम्ही किती सुरेख रंग आलेला आहे. आणि याला मी थोडंसं थंड करून घेतलेलं आहे. आता या केकला तुम्ही हवं तसं त्याला छान असं डेकोरेट करू शकता. तर माझ्याकडे डार्क चॉकलेट होतं, त्याला मी थोडं मेल्ट केलं आणि ते आता आपण यावर लावून घेऊया. नाही लावलं आणि असाही केक खाल्ला तरी खूप छान लागतो, चवीला मस्त लागतो. तर थोडंसं मी डार्क चॉकलेट मेल्ट करून यावर लावून घेतलेलं आहे. नंतर आपण यावर लावायचे व्हाईट चॉकलेट चिप्स लावलेले आहेत मी. जेही घरात असेल डेकोरेशनचं सामान ते लावलं तरी चालेल, किंवा साधा असाही खाल्ला तरी खूप छान लागतो, चवीला अगदी मस्त लागतो. तर इथे आपला मस्त असा केक तयार आहे. चवीला अगदी अप्रतिम झालाय आणि शिवाय घरच्या साहित्यात बनवलेला आहे. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की अगदी किती कमी साहित्यात झटपट हा केक आपला बनलाय आणि अतिशय सॉफ्ट झालेला आहे. मी कट करून दाखवते आणि कापतानाच ते लक्षात येईल की हा किती सॉफ्ट झालेला आहे आणि सहज कापला जातो. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी आली, अगदी अप्रतिम जाळी आली आहे केकला. तर तुम्ही सुद्धा असा हा सुजी चॉकलेट केक नक्की ट्राय करा एकदा आणि आवडलंच. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत रहा किरण रेसिपी. धन्यवाद.